नमस्कार. मी सोमेश्वर परियार. मी काही दिवसापूर्वीच माझ्या नावाने एक यूट्यूब चॅनल चालू केले आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अनेक अशा धार्मिक विषयासंबंधी माहिती ऐकायला मिळेल. सध्या आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघणार आहोत. तुम्हाला जर अशा अनेक धार्मिक विषयासंबंधी रस असेल किंवा हे धार्मिक विषय तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, समर्थन करा. वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना आपल्याला असे दिसते की भारतामध्येच नाही तर जगामध्ये आपला वारकरी संप्रदाय प्रसिद्ध असा संप्रदाय आहे. भीमा नदीच्या काठी असलेलं पंढरपूर हे आपलं मुख्य तीर्थक्षेत्र आहे आणि त्या पंढरपुरामध्ये असलेला श्री पांडुरंग, श्री विठ्ठल हे आपले मुख्य दैवत आहे. तर मूळ वारकरी हा जो शब्द आहे तो वारीकरी या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याच पद्धतीने जुन्या वाङ्मयांमध्ये जर आपण बघितलं तर वारी हा शब्द एरझारा या अर्थाने वापरलेला आढळतो. वास्तविक वारकरी या शब्दाचा अर्थ नियमाने आपल्या उपास्य देवताकडे जाणारा असा आहे. आपल्या वारकरी पंथास माळकरी पंथ अथवा भागवत धर्म असेही म्हटले जाते. तर आपल्या वारकरी संप्रदायास माळकरी पंथ हे नाव वारकऱ्यांचे जे मुख्य बाह्यचिन्ह जी तुळशीचे मण्याची माळ आहे तीचवरून पडलेली आहे. त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाला भागवत धर्म असेही म्हणतात. आद्य शंकराचार्य यांनी त्यांच्या शारीर भाष्यात ब्रह्मसूत्र शांकर भाष्य ज्यामध्ये भागवत धर्माचे खंडन केले आहे तो भागवत धर्म व आपला भागवत धर्म हे दोन पंथ अगदी भिन्न आहेत. आचार्य खंडित भागवत धर्मात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध ही चतुर्व्यूह कल्पना प्रमुख आहे व ती द्वैती आहे. उलटपक्षी वारकरी पंथ हा जरी भक्तिप्रधान असला तरी निसंशय अद्वैत मताचाच पुरस्कर्ता आहे व व्यूहकल्पनेचा येत किंचितही मागमूस आपल्या वारकरी संप्रदायात नाही. आपला वारकरी पंथास भागवत संप्रदाय म्हणतात याचे मुख्य कारण हा वैष्णव संप्रदाय आहे. आपल्या पंथाची सुस्पष्ट अशी माहिती श्री ज्ञानदेवांच्या कालानंतरची मिळते. त्यापूर्वीचा म्हणजे आरंभीच्या काळाचा इतिहास निश्चितपणे सांगता येईल अशी सामग्री अजूनही हाती आलेली नाही. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांच्या किंवा नामदेव महाराजांच्या पूर्वीचा वारकरी संप्रदायाचा इतिहास असा सुस्पष्ट आपल्यापर्यंत आलेला अजून पोहोचलेला नाही. तर त्यामुळे नवीन अभ्यासकांमध्ये याविषयी वेगवेगळे मतांतरे आढळतात. जसे की गॅजेटियर ऑफ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यूम 20 सोलापूर पृष्ठ 471 वर जी माहिती पंढरपूर व वारकरी या संबंधाने प्रसिद्ध झाले आहे त्यात या पंथास 13व्या शतकाच्या शेवटी होऊन गेलेले जे श्री ज्ञानदेव यांनी आरंभ केला असे जे विधान केले आहे ते चुकीचे आहे. अर्थात गॅजेटियर ऑफ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यूम 20 सोलापूर पृष्ठ 471 वर जी आपल्या पंढरपूर या क्षेत्रासंबंधी व आपल्या वारकरी या संप्रदायासंबंधी जी माहिती तिथं लिहिलेली आहे त्यामध्ये श्री ज्ञानदेवांनी अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाची सुरुवात केली असं त्यामध्ये माहिती आलेली आहे. पण ती माहिती ऐतिहासिक दृष्ट्यानं चुकीची आहे. कारण वारकरी संत साहित्यात जर आपण बघितलं तर असे असंख्य पुरावे आहेत की ज्यावरून हे सिद्ध होते की वारकरी पंथ हा खूप पुरातन असा पंथ आहे. वारकरी पंथ हा संत ज्ञानदेव व संत नामदेवरायांच्याही पूर्वी होता. हा कल्पना दृढ करणारा नवीन पुरावा आता पुढे आला आहे. साधना साप्ताहिकाच्या 25 ऑगस्ट 1956च्या अंकात श्री पांडुरंग देसाई यांनी वारकरी पंथाची प्राचीनता त्यांना धारवाडजवळ हेलबळी गावी सापडलेल्या इसवी सन 1248 शके 1170 मधील शिलालेखावरून चांगली सिद्ध केली आहे. यातील 2 कानडी ओळींचे मराठी भाषांतर असे आहे की श्री पंडरंगेच्या श्री विठ्ठल देवाच्या वारीच्या श्री हरिदिनी धर्म चालला म्हणून कलवर सिंगगावुंडाने एक वृत्ती दिली. हा नवीन शिलालेख संशोधिला गेलेला शिलालेख विठ्ठल भक्तीच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. या शिलालेखावरून आपल्याला असे दिसते की
वारीच्या संप्रदायाचा इतिहास हा 12व्या शतकाच्या पूर्वी किंवा 12व्या शतकापर्यंत तरी जातो, इतका हा प्राचीन आहे असे आता आज निश्चित झाले आहे. अर्थात काय, तर हा जो शिलालेख सापडला आहे, या शिलालेखावरून वारीचा इतिहास हा 12व्या शतकाच्या पूर्वी किंवा 12व्या शतकापर्यंत आपल्याला नेता येतो. हे आता ते इथपर्यंत तरी हा कालनिर्णय निश्चित झालेला आहे. श्री ज्ञानदेवांनी या विखुरलेल्या वारकरी भक्तांची आपल्या सामर्थ्याने संघटना केली आणि श्री ज्ञानेश्वरी लिहून या पंथात सुव्यवस्थितता आणली. अर्थात ज्ञानदेवांनी या, जसं की बहिणाबाई आपल्या अभंगात म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया, तर ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. तर हे कोणत्या अर्थानं घ्यायचं, तर हे जे वारकरी संप्रदायातले जे भक्त मंडळी होते ते असे विखुरल्या गेलेले होते. त्यांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देऊन त्यांना आपल्या सामर्थ्याने संघटित करून या पंथात सुव्यवस्थितता ज्ञानेश्वर माऊलींनी आणली आणि म्हणून आपण त्यांना या संप्रदायाचा पाया रचला असं म्हणतो. अशा रीतीने या पंथाची संघटना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता व म्हणूनच बहिणाबाईने ज्ञानदेव रचिला पाया असे म्हटले असावे. तात्पर्य, हा आपला वारकरी संप्रदाय श्री ज्ञानदेव नामदेव यांच्या पूर्वी होता एवढीच गोष्ट आतापर्यंत निश्चित झाली आहे असे म्हणण्यासारखंच नाही. श्री विठ्ठल अवतार मातापिता सेवक श्री पुंडलिकांकरिता आहे. अर्थात काय, तर भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकाच्या सेवेने संतुष्ट होऊन त्याकरिता पंढरीस आले व विठेवर उभे राहिले. ही गोष्ट सकळ संतास मान्य आहे व वारकरी परंपरेमध्ये सर्व वारकऱ्यांना ही कथा मान्य असली तरी हल्ली अनेक संशोधक नवीन शोध काढू लागले आहे. कोणी म्हणतात की आजची मूर्ती ही शंकराचार्यांच्या वेळेची नाही, कोणी तर म्हणतात तर ही मूर्ती ज्ञानोबा तुकोबांच्याही वेळेची नाही. यावर चर्चा करण्यासाठी आपण प्रथमतः श्री पांडुरंग मूर्ती संबंधी जे उपलब्ध पुरावा आहे त्याचा विचार करू. श्री विठ्ठल मूर्ती संबंधी जे पुरावे आहेत त्याचे 4 भाग आपल्याला करता येते. एक म्हणजे पौराणिक पुरावे, 2 म्हणजे अभंगीय पुरावे, 3 म्हणजे शिलालेखीय पुरावे आणि 4 म्हणजे जे इतर पुरावे आहेत ते. तर हे जे पुरावे आपण 4 भागात विभागले आहेत, तर याची आपण माहिती येणाऱ्या भागांमध्ये करणार आहोत. रामकृष्ण हरी.